वळूयात पुढील बातमीकडे। मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथे कर्मयोगी पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाला सरसंघचालक मोहन भागवत आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उपस्थिती लावली। विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना कर्मयोगी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। कर्मयोगी पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला। मनुष्य जन्म हा जगाला देण्याकरता आहे। मी जसं माझा देह मन बुद्धी यांना आपलं मानतो, माझ्या कुटुंबातल्या लोकांना आपलं मानतो, थोडा आणखीन उदार झाल्यावर आपल्या गावाला आपलं मानतो, जिल्ह्याला आपलं मानतो, असं करता करता वसुधैव कुटुंबकम पर्यंत हा आपलेपणाचा विस्तार होत जातो। त्याकरता द्यायचं असतं। कर्मवीरांनी इतकं काम केलं आहे आणि इथे बोलवून मला एक छोटंसं काम दिलेलं आहे, ते मी न करणं बरोबर नाही म्हणून बोलतो। बाकी सगळा विषय तुमच्या समोर आतापर्यंतच्या भाषणातून आलेला आहे। हे संवेदनेतून आलेलं काम आहे आणि ती संवेदना म्हणजे दया नाही, ती संवेदना आहे आपलेपणाची, कळवळ्याची। ऐशी कळवळ्याची जाती, लाभाविण करी प्रीती। त्या काळामध्ये मिठाच्या ऐवजी लाल मुंग्या बारीक करून त्या मग भाजीत टाकायची स्थिती होती। अतिशय हृदयद्रावक स्थिती होती आणि त्यामुळे आपल्या संवेदनशील मनामध्ये संघाचे स्वयंसेवक, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून त्या काळामध्ये त्या प्रतिकूल परिस्थितीत संघाचे अनेक प्रचारक त्या भागामध्ये या कठीण परिस्थितीत काम करतात। आता आपल्या याच्या देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली सरकारने त्या भागाच्या विकासाला एक नवीन दिशा दिली। 6.5 लाख कोटी रुपयाची आता इन्व्हेस्टमेंट आली आहे। तिथला आयर्न ओर 65 ग्रेडचा आहे आणि या देशातले उद्योगपती सज्जन जिंदल ज्यावेळी कार्यकर्त्यांनी मला सांगितलं, तुम्हाला माहिती आहे का? म्हटलं काय? म्हणे ही ग्रेड म्हणजे जगातलं सगळ्यात उत्तम लोखंड इथे आहे, पण सगळीकडे एवढा खनिज संपत्तींना गरिबी, भूकमरी, बेरोजगारी, अज्ञान, शिक्षणाचा अभाव, या सगळ्या परिस्थितीत बदलवण्यामध्ये या कार्याची प्रेरणा होती आणि सुरुवात झाली। शिकाल तर वाचाल, वाचाल तर विचार वाढतील। निश्चितपणे हे आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे, पण खऱ्या अर्थाने शिक्षक हा वाचायला शिकवतो, समाज घडवतो आणि समाजाला वाचवायचं काम करतो। कुठचाही समाज खऱ्या अर्थाने विकसित होऊ शकत नाही जोपर्यंत त्या समाजाचा अंत्योदय होत नाही।